थेट बीडमध्ये जाऊयात। अजित पवार बीडमध्ये पोहोचलेले आहेत। आज ते बीड जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेतील, त्यासोबतच कार्यालयांना भेटी देतील आणि बैठका सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँड झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। धनंजय मुंडे या दौऱ्यादरम्यान अजित पवारांसोबत उपस्थित राहणार नाहीत। त्यांनी ट्विट करून आपल्या प्रकृती स्वास्थ्याचं कारण देत या दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार नसल्याचं सांगितलंय। तर पंकजा मुंडे या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। पंकजा मुंडे आणि अजित पवार एकाच मंचावर आज आपल्याला पाहायला मिळतील। संध्याकाळी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि अजित पवार हे एकाच मंचावर असणार आहेत। अजित पवार बीडमध्ये दाखल झालेत। बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल, सध्या जेलमध्ये जे काही मारहाणीचं प्रकरण घडलं त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, कोणकोणत्या मुद्द्याच्या अनुषंगाने आजचा दौरा महत्त्वाचा? हे अजित पवार आता हे आपण दृश्य पाहतो आहोत की या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच ते या ठिकाणी त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला सुरुवात करतील। मात्र हा दौरा अत्यंत महत्त्वाचा यासाठी देखील आहे की अजित पवार हे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी बीडमध्ये दाखल होत आहेत। वेगवेगळ्या बैठका घेतात, वेगवेगळे कार्यक्रम घेतात। पक्षाचा मेळावा देखील अजित पवार घेणार आहेत। त्यामुळे आजचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। ते काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या दौऱ्यात पहिल्यांदाच असं घडलंय की ज्या अजित पवार हे बीडमध्ये आल्यानंतर धनंजय मुंडे हे नसणार आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे आणि हा दौरा काही वेळातच या ठिकाणी सुरू होईल। प्रज्ञा, कृष्णा, गेल्या काही महिन्यातल्या बीडमधल्या जर घटना पाहिल्या तर त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बैठका होणार आहेत का? महत्त्वाच्या बैठका होतील। जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे। त्या संदर्भात वेगवेगळे नियोजन त्यामध्ये ठरवलं जाणार आहे जिल्ह्याच्या अनुषंगानं। त्यात पोलीस अधीक्षक देखील असतील, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आणि इतर ज्या बाबी आहेत त्यावरती देखील अजित पवार या ठिकाणी भाष्य करतील। आज पंकजा मुंडे आणि अजित पवार एकाच मंचावरती येणार आहेत। हो, एक कार्यक्रम आहे आजचा की त्यामध्ये पंकजा मुंडे आणि अजित पवार हे एका व्यासपीठावरती असणार आहेत आणि त्यामध्ये दोघं काय पहिल्यांदा हे शेअर करत नाहीत। बारामतीत देखील त्यांनी व्यासपीठ शेअर केलेलं आहे आणि इतर ठिकाणी देखील विक्रम काळे साहेब हे अमोल पिच्छे आहे ना एसपी कलेक्टर सीओ आणि आयुक्त न्याय विभागीय आयुक्त चार्ज कुणाकडे या सगळ्यांनी घेऊन माझे सेक्रेटरी बसतील। मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे कारण त्यात तुमच्या दुपारपासून मीटिंग आहे। परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही असं चालणार नाही। आत्ता ते तुम्हाला सांगतील 8:30 वाजले, तुम्हाला 4 तास मिळतात। त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट मी मुद्दे दिले, विमानतळाचा दिला आहे, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय घडलंय तो दिलेला आहे। असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले। आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे, घरकुलाचा आहे, नंतर असे नॅशनल हायवे आपल्या इथं गेलेले त्याचे काही इश्यू आहेत का बोले, तारांगण, त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर, त्या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलं पुढच्या वेळेस इथं पुढच्या ट्रीपला येऊन मी DPCI आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंत सगळं मार्गी लावायचं। ते लास्ट क्षणाला नाही चालणार तर डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात, काय होतात, क्वालिटीची होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल। जिल्हा बँकेचं पण आहे, जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते DDRला भरून घ्या नक्की। तसं नाही, ते जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती। ओके, थँक्यू, जय हिंद। आणि मला मिळालं ते रात्री उशिरा.
तर ज्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे त्या सगळ्याची तपशीलवार माहिती मिळवून ठेवा. चर्चेला सुरुवात झाल्यानंतर जर अपुरी माहिती असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असं अजित पवारांनी तिथल्या प्रशासनाला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. कृष्णा, सध्याचा अजित पवारांचा अप्रोच जर बोलताना आपण पाहिला तर पूर्ण तयारीनिशी ते आलेले आहेत आणि कोणत्याही कामामध्ये कुचराई केलेली त्यांना सहन होणार नाही हे स्पष्ट दिसतंय. निश्चितच ज्यावेळेस ते खाली उतरले त्याच वेळी त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आज ज्या काही गोष्टी मीटिंगमध्ये मांडल्या जाणार आहेत त्या संदर्भात देखील त्यांनी विचारणा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट ज्या काही प्रश्न आहेत त्याचे सविस्तर कागदपत्र देण्याच्या त्यांनी सांगितलंय. विमानतळाचा प्रश्न असेल किंवा इतर सर्व प्रश्न असतील या संदर्भात तयारीनिशी बैठकीला या अशा प्रकारच्या सूचना अजित पवार यांनी दिल्यात आणि कडक शब्दामध्ये दिलेल्या आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या अनुषंगानं जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या संपूर्ण गोष्टींची माहिती पूर्णतः घेऊन या असे आदेश अजित पवार यांनी दिलेले आहेत. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर अजित पवार लगेच ॲक्शन मोडमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळाले. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.